ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। नार्वेकरांच्या आदेशाविरोधातील केली होती याचिका। न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेत होणार सुनावणी। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक। 130 ते 150 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। काँग्रेसची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। KC वेणुगोपाल घेणार बैठक। काँग्रेसचे सर्व नेते राहणार उपस्थित। लोकसभा निवडणुकीची घोषणा 12 मार्चला होण्याची शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोगाची निवडणुकीची तयारी पूर्ण। पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर दौऱ्यावर। कलम 370 हटवल्यानंतर प्रथमच मोदी काश्मीरमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार। लवासा प्रकरणी शरद पवार हायकोर्टात। CBI चौकशीबाबतच्या याचिकेमध्ये हस्तक्षेपाची मागणी। ठाकरे गटाचे रवींद्र वायकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा। लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती। मुंबईमध्ये दुपारी सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेतून मराठा समाज काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला। 10 मार्चला पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार उद्घाटन। खेलो इंडियातील पदक विजेते खेळाडू आता सरकारी नोकरीसाठी पात्र। केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा। राहुल गांधींना निवडणूक आयोगाचा दणका। राहुल गांधींना जारी केली ॲडव्हायझरी नोटीस। दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गांधींना नोटीस। शरद पवार आज लोणावळ्याच्या दौऱ्यावर। शरद पवार लोणावळ्यात घेणार कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा। यावेळी राष्ट्रवादीतील 137 जण करणार शरद पवार गटात प्रवेश। उद्धव ठाकरे आज लातूर आणि धाराशिव दौऱ्यावर। जनसंवाद यात्रेसाठी उद्धव ठाकरे 2 दिवस धाराशिव दौऱ्यावर। दौऱ्यादरम्यान औसा इथं जाहीर सभा। वाशिम यवतमाळ लोकसभेसाठी शिवसेनेत रस्सीखेच। भावना गवळी आणि संजय राठोडांमध्ये बॅनरवार। लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून चंद्रकांत ठाकरेंचं नाव आघाडीवर। मुंबईत आज प्रकाश आंबेडकरांची लोकशाही गौरव महासभा। गोविंद पाटील मैदानामध्ये संध्याकाळी वंचितची सभा। प्रकाश आंबेडकर सभेतून काय बोलणार याकडे लक्ष। बारामती लोकसभा मतदारसंघात 9 मार्चला मविया नेत्यांची जाहीर सभा। सभेला शरद पवार संजय राऊत राहणार उपस्थित। पुणे महापालिकेचा आज अंदाजपत्रक। पालिका आयुक्त विक्रम कुमार करणार अंदाजपत्रक सादर। 10,000 कोटींच्या विक्रमाची शक्यता। पुण्यात रामवाडी मेट्रो स्थानक ते लोहगाव विमानतळादरम्यान PMPL कडून फडीर सेवा देण्यास सुरुवात। या अंतर्गत सोडण्यात येणार दर 25 मिनिटांनी गाड्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। राज ठाकरे करणार काळाराम मंदिरामध्ये आरती। नाशिकच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। केंद्र सरकारने दिली 4750 टन कांदा निर्यातीला परवानगी। राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून हा कांदा भूतान, बहरीन, मॉरिशसला पाठवला जाणार। जायका प्रकल्पाची गती मिळवण्याची शक्यता। केंद्र सरकारकडून प्रकल्पासाठी 43 कोटी 17 लाखांचा निधी मंजूर। मुळामुठी नदीमध्ये जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी प्रकल्प। कांजूरमार्ग कारशेडच्या बांधकामाचा मार्ग मोकळा। MMRDAच्या बैठकीत कारशेडची निविदेला मंजुरी। सॅम इंडिया बिल्टवेल कंपनीला मिळाले कारशेडच्या बांधकामाचे कंत्राट। अटल सेतूवरील रहदारीमध्ये मोठी वाढ। अटल सेतूवरून रोज 25 ते 30 हजार ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या। वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ वाढवण्याची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।